जय महाराष्ट्र. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. प्रथम आज आपल्याकडे वसई तालुका पत्रकार संघ व त्यांचे पदाधिकारी आपल्याकडे उपस्थित आहेत. प्रथमतः मी शब्द सोमनांदे त्यांचं स्वागत करतो. आपल्याला 12वी झाली की आपल्याला पहिला प्रश्न असतो, 12वी होतीये मग मी काय करू. माझ्या पुढे एवढी वेगवेगळी क्षेत्र उपलब्ध आहेत, पण त्यापैकी मला योग्य असं क्षेत्र कोणतं किंवा मी कोणत्या मार्गाने जाऊ जेणेकरून मला माझ्या आयुष्यातली आवड जपता येईल आणि मला माझं ध्येयही साध्य करता येईल. असे खूप प्रश्न आपल्या मनामध्ये असतात. तर आपल्याला उपलब्ध असलेले क्षेत्र मर्यादित प्रमाणातच माहिती असतात. एक ठराविक क्षेत्र जे ते आपल्याला माहिती आहे, त्याच्या पलीकडे आपल्याला माहिती नसते. त्यासाठीच आज आपल्याला वसई तालुका पत्रकार संघ व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकारिता या व्यवसायाच्या संदर्भाने किंवा पेशाच्या संदर्भाने मार्गदर्शन शिबिर ठेवलेलं आहे. तर आज आपल्याला पत्रकारिता या संदर्भातलं मार्गदर्शन वसई तालुका पत्रकार संघातर्फे करण्यात येणार आहे. बघा, आपण म्हणतो की मला वकील व्हायचंय, मला IAS व्हायचंय, IPS व्हायचंय, पण याच्याशिवाय सुद्धा हा एक वेगळा मार्ग असू शकतो याचा विचार आपण कधीच करत नाही. याचबरोबर आपल्याला असंही म्हटलं जातं की लोकशाहीचे 4 स्तंभ आहेत. त्यातला पहिला स्तंभ संसद. प्रत्येकाला लोकप्रतिनिधी व्हायचंय, आमदार व्हायचंय, खासदार व्हायचंय, प्रत्येकाची इच्छा असते मला कुठेतरी पुढे जायचंय. काहींना IPS IAS व्हायचंय. हा दुसरा स्तंभ कार्यपालिका. तिसरा स्तंभ जो आहे तो म्हणजेच न्यायपालिका. काहींना वकील व्हायचंय, न्यायाधीश व्हायचंय. पण या सर्व स्तंभां इतकाच महत्वाचा लोकशाही बळकट करणारा चौथा स्तंभ म्हणजेच मीडिया, प्रेस, पत्रकारिता. पूर्वी या क्षेत्राला फारसं ग्लॅमर नव्हतं, पण अलीकडे आपल्याला निखिल वागळे, राजीव खांडेकर, ज्ञानदा कदम यांच्यामुळे या क्षेत्राला एक ग्लॅमर प्राप्त झालेले. हे व्यवसायाचं एक पेशाचं क्षेत्र होऊ शकतं म्हणून मुलं आज आपल्याकडे याच्याकडे पाहू लागलेले आहे.
तर फार वेळ न घालवता मी आजच्या आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की आपण पहिल्यांदा कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करावी. सर्व व्यासपीठावरील मान्यवरांना मी विनंती करतो दीपप्रज्वलनासाठी खाली यावं. त्यांना बसू द्या. हा आत्मज्योतीचं प्रतीक आहे. प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात ही दीप प्रज्वलनाने केली जाते. हिंदू संस्कृतीमध्ये दीप प्रज्वलनाला विशेष असं अनन्यसाधारण महत्त्व आहे. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन होत आहे. बरं ते घेतो बरं घ्या घे बरं मुख्य अडचण करतात. मॅडम आमच्या ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आजच्या आपल्या पाहुण्यांसाठी एक स्वागत गीत सादर करत आहेत. रंगरूप हे आले या नगरा, इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा, इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. दहा दिशांनी गुणजन आले सभा मंडपी स्वागत झाले, दहा दिशांनी गुणजन आले सभा मंडपी स्वागत झाले. पूर्ण नियोजित अपूर्व करणे, पूर्ण नियोजित अपूर्व करणे सावरल्या नजरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. नम्रकलेचे कुणी उपासक कुणी तपस्वी कोणी साधक, नम्रकलेचे कुणी उपासक कुणी तपस्वी कोणी साधक. शिल्पकार हो सारे कल्पक, शिल्पकार हो सारे कल्पक, जीवन या समरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. हा मानाचा मुजरा, हा मानाचा मुजरा, हा मानाचा मुजरा. यानंतर आपण उपस्थित पदाधिकाऱ्यांचे स्वागत घेणार आहोत. सर्वप्रथम वसई तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री संदीप पाटील यांचे स्वागत, संदीप पंडित
संदीप पंडित यांचं स्वागत आमच्या स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष माननीय पुरुषोत्तमजी पाटील यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. ज्येष्ठ पत्रकार वसई तालुका पत्रकार संघाचे श्री भरत म्हात्रे यांचं स्वागत. ज्येष्ठ पत्रकार श्री केदारनाथ पाटील यांचं स्वागत मंडळाचे अध्यक्ष श्री किरण म्हात्रे यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. त्याचबरोबर आमच्या रयत शिक्षण संस्थेची मानाची शाल आहे त्याचाही त्यांनी स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. पत्रकार संघाचे उपाध्यक्ष श्री भरत म्हात्रे यांचं स्वागत श्री मिलिंद पाटील कोषाध्यक्ष शिवछत्रपती समाज मंडळ यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. पत्रकार संघाचे सचिव श्री आशिष राणे यांचं स्वागत श्री मिलिंद पाटील यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. आजच्या आपल्या या व्याख्यानासाठी आपल्याकडे उपस्थित असलेले विवाह कॉलेजचे प्राचार्य श्री महेश जगताप यांचं स्वागत आमचे जनरल बॉडी सदस्य श्री विनयजी पाटील यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. याचबरोबर विवाह कॉलेजमधून आलेले प्राचार्य आशिष माळी यांचं स्वागत मेघनाथ पाटील साहेब यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. पत्रकार संघाचे सदस्य श्री आनंद गर्गे यांचं स्वागत आमच्या विद्यालयाचे प्राचार्य श्री जगताप सर गर्गे. राऊत यांचंही स्वागत विद्यालयाचे प्राचार्य व आमच्या रायगड विभागाचे विभागीय अधिकारी श्री जगताप सर यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. डॉक्टर हेमंत जोशी यांचे स्वागत सरांनी करावं. श्री निरंजन राऊत यांचे स्वागत सरांनी करावं. आमच्या रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य श्री विनयजी पाटील यांचं स्वागत मंडळाचे अध्यक्ष श्री किरण म्हात्रे यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. आम्हाला कायमच मार्गदर्शन करणारे आमच्या स्कूल कमिटीचे अध्यक्ष श्री पुरुषोत्तमजी पाटील यांचं स्वागत
आमच्या विद्यालयाचे प्राचार्य श्री जगताप सर करतील. यानंतर मी आमच्या स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष माननीय पुरुषोत्तमजी पाटील यांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. माझं श्रद्धास्थान बालयोगी सदानंद महाराज कर्मवीर अण्णा आणि शिवरायांना वंदन करून आज या पत्रकारिता मार्गदर्शन शिबिरानिमित्त उपस्थित असलेले पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीपजी पाटील, त्याचबरोबर आपल्या जुचंद्र गावचे ज्येष्ठ पत्रकार केदारनाथजी म्हात्रे, केदारनाथ पाटील, त्याचबरोबर शांतिगुण विद्यालयाचे संस्थापक आणि पत्रकार भरतजी म्हात्रे, युवा कॉलेजचे प्राध्यापक जे आज आपल्याला पत्रकारितेविषयी माहिती देणार आहेत, आणि आपल्या शाळेचे मुख्याध्यापक जगताप सर, जनरल बॉडी सदस्य विनयजी पाटील, माझ्या मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि इतर सर्व मंडळी यांचं मनापासून स्वागत करतो. आणि पत्रकारिता मगाशी सरांनी सांगितलेच आहे, तरी पण मी पुन्हा सांगतोय की आपली जी पत्रकारिता आहे ही पत्रकारितेमुळे आपल्या शाळेचं नाव आज संपूर्ण वसई तालुक्यात म्हणा किंवा महाराष्ट्रात म्हणा आपलं पोचलंय असं सांगितलं अवघड होणार नाही. आपल्या प्रत्येक शाळेच्या कार्यक्रमाची बातमी आपले संदीप पंडित, भरत म्हात्रे, कल्पेश आणि सुधीर भोईर हे देत असतात. त्यामुळे त्यांच्या ऋणातून कुठेतरी मुक्त व्हावं या उद्देशानं हा मी कार्यक्रम आयोजित केला. कारण कसल्याही प्रकारची अपेक्षा न करता या शाळेला म्हणा किंवा माझ्या मंडळाला गेल्या 41 वर्षापासून त्यांनी मदत केलेली आहे. जुचंद्र गावचे आपले पहिले पत्रकार आणि आपल्या स्कूल कमिटीचे त्यावेळेचे सभासद भालचंद्र नाना म्हात्रे यांनी प्रथम आपले ते पत्रकार आहेत. त्याच्यानंतर दुसरे स्कूल कमिटी सदस्य वासुदेवजी गुरुते, ते पत्रकार नव्हते पण ते लेखक होते आणि अनेक बातम्या केदारनाथ पाटलांच्या माध्यमातून त्या नवशक्ती पेपरला किंवा इतर पेपरला देत होते. तर त्यांनाही मनापासून वंदन करतोय. तर अशी पत्रकारितेची इतिहास असलेले आपले जुचंद्र गाव आहे. केदारनाथ पाटील आज हयात आहेत. त्यांनी नवाकाळमध्ये काम केलं. ते नवाकाळहून क्रीडा समीक्षक म्हणून प्रसिद्ध झाले आणि पत्रकाराचे ते उपसंपादकापर्यंत नवाकाळचे प्रेसमध्ये पोहोचले. तर असे पत्रकारितेमधून आपण आपला विकास करू शकतोय, आपली प्रगती करू शकतोय. पत्रकारितेमुळे अनेक माणसांच्या, उद्योजकांच्या म्हणा, व्यापाऱ्यांच्या म्हणा ओळखी होतात, मान सन्मान मिळतो. कारण पत्रकार फार मोठी ताकद आहे पत्रकाराच्या हातामध्ये की जे काही आपल्या उणीव म्हणजे समस्या आहेत त्या समस्यांना वाचा फोडायचं काम पत्रकार करू शकतोय. आपल्या शाळेच्या समस्या असतील, आपल्या गावाच्या समस्या असतील, अनेक ज्या काही गोष्टी परिसरात घडणाऱ्या गोष्टी असतील त्या आपल्या वर्तमानपत्रातून वाचायला मिळतात. निव्वळ आता सुविधा आपली तुमची झाली की तुम्ही मोबाईलमध्येच वर्तमानपत्र वाचता. पण पूर्वीचा जमाना होता की वर्तमानपत्राशिवाय आपल्याला पर्यायच नव्हता. आणि आमच्याकडे मंडळाकडे आज 41 वर्षापासून ज्या ज्या वर्तमानपत्रामध्ये बातम्या आलेल्या आहेत त्या बातम्यांची कात्रणं आमच्याकडे आम्ही सांभाळून ठेवलेली आहेत. एवढी पत्रकारितेला महत्त्व होतं. आपला विद्यार्थी एखादा क्रीडा स्पर्धेमध्ये म्हणजे चांगला त्याने विजय मिळवला तर त्याचा फोटो आला, त्याची डिटेल बातमी आली, तर ती बातमी आपण इतरांना दाखवतो. त्याच्यामुळे इतरांनाही प्रोत्साहन मिळते की मी माझ्या पद्धतीने माझ्या अंगामध्ये काही सुप्त कलागुण आहेत त्या कलागुणाला वाव देईन आणि मीही नाव कमावण्याचा प्रयत्न करीन. तर म्हणून ही पत्रकारिता आज समाजासाठी अतिशय महत्त्वाची आहे. आणि मला सांगावंसं वाटतंय की आपले संदीप पंडित असतील, आपले भरत म्हात्रे असतील, कल्पेश भोईर असतील, सुधीर भोईर असतील, हे 4 पत्रकार किंवा चंद्रकांत भोईर असतील, 4-5 पत्रकार आपल्या गावचे आहेत, जुचंद्र गावचे आहेत. इतरही मंडळी वसई तालुक्यातले पत्रकार आहेत पण जुचंद्र गावचे त्याच्यात 5 पत्रकार आहेत. म्हणून
मला त्याचा जास्त अभिमान वाटतोय. आणि विशेषतः हे सगळे चारी पत्रकार आपल्या शाळेचे विद्यार्थी आहेत. कर्मवीरमध्ये शिकलेले सगळे विद्यार्थी आहेत. त्यामुळे त्यांनाही शाळेविषयी आस्था आहे. आणि मी बातमी लिहून पाठवली की कधीही संदीप नाकारत नाही किंवा भरत नाकारत नाही. ती दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी पेपरला बातमी येते. म्हणून हे जे त्यांच्यातून शाळेविषयी जे प्रेम आहे ते त्याच्यातून एक प्रेम आपल्या बातमीच्या रूपाने ते व्यक्त करत असतात. त्याचबरोबर मंडळाला आम्हाला जो शहापूरला पुरस्कार मिळाला त्या पुरस्काराला सुद्धा संदीप पंडितचं मोठं महत्वाचं आम्हाला सहकार्य लाभलं. आणि त्यांच्या सहकार्यामुळे आशा भोसले यांच्या हस्ते शिवछत्रपती समाज मंडळाला त्यावेळी तो पुरस्कार मिळाला. म्हणजे अशा ज्या काही गोष्टी असतात त्या गोष्टी लक्षात राहण्यासारख्या असतात. आणि या पत्रकार मंडळीमुळे आमचं समाजसेवा मंडळ म्हणा, आपली कर्मवीर शाळा म्हणा पुढे चाललेली आहे. तर चांगल्या ज्या गोष्टी घडतील त्याला प्रोत्साहन देणं हे त्यांचं काम आहे. ते करत आहेत, प्रामाणिकपणे करत आहेत आणि कसल्याही प्रकारचे अपेक्षा न ठेवता करत आहेत. केदारनाथ म्हणजे संदीप पंडित, भरत मापले यांच्या आधी भाजन नाना किंवा केदारनाथ पाटील यांनी आम्हाला मंडळाला फार मोठं सहकार्य केलं. आणि आमच्या सर्व माहितीची मंडळाची आहे ती जवळजवळ महाराष्ट्रावर पसरवली. त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. म्हणून आता जी तरुण पिढी आहे हे तर आहेतच जुने जाणते पत्रकार तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी, पण तुमच्यातला पण कोणाला आवड असेल तर त्यानेही पत्रकार बनावं आणि आपल्या परिसराच्या ज्या काही समस्या असतील त्या मांडण्याचा प्रयत्न करून त्या सोडवण्यासाठी त्या पत्रकारितेतून समस्या सोडण्याचं फार मोठं काम होऊ शकतंय. तर ते काम करावं ही एकच या पाठीमागची अपेक्षा आहे. आणि यांच्या ऋणातून थोडंसं मुक्त हा मंडळाचा आणि शाळेचा हेतू आहे. त्या उद्देशानं हा आम्ही कार्यक्रम केला. आता 8 दिवसापूर्वी तो भरत मात्रे यांच्या शांतिगोविंद विद्यालयामध्ये हा कार्यक्रम झाला होता. त्याचवेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप पंडित यांना सांगितलं की संदीप हा इथे कार्यक्रम झालाय ठीक आहे, पण आपली जी 11वी-12वीची मुलं आहेत की त्यांना आता ते 12वी नंतर करिअर करू शकतात पत्रकारितेमध्ये, तर त्यांच्यासाठी आपण थोडासा वेळ द्या आणि त्यांनाही मार्गदर्शन करा. आणि ती विनंती त्यांनी संदीप पंडितनी मान्य केली आणि आजचा कार्यक्रम घडवून आणला. त्याबद्दल त्यांचा मनापासून धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर वसई तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार श्री संदीप पंडित यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं असं मी त्यांना विनंती करतो. नमस्कार. सगळ्यात अगोदर पुरुषोत्तम दादा, शाळा, विद्या असेल यांचे आभार. मी या शाळेचाच विद्यार्थी आहे. ही शाळा उभी करताना आम्ही इकडे खड्डे सुद्धा खोदलेले आहेत. त्यामुळे मला अभिमान आहे की पहिल्यांदाच आम्हाला या शाळेत कार्यक्रम करायला मिळतो. मी तुमचा जास्ती वेळ घेणार नाही कारण तुमच्यासाठी आम्ही आज विवा कॉलेजमधून महेश जगताप सरांना बोलवलेलं आहे. फक्त 2-3 गोष्टी सांगणार आहे. वसई तालुका पत्रकार संघ हा पत्रकारांच्या साठी काम करणारा पत्रकार संघ आहे. त्यांच्या माध्यमातून आम्ही अनेक समस्यांना जशी वाचा फोडतो त्याचप्रमाणे जे चांगलं काम असते त्या कामाला प्रसिद्ध देण्याचंही काम करतो. आज दादानी सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही सगळे पत्रकार आहेत कारण तुमच्या हातात मोबाईल आहे. त्या ह्याच्यावरनं तुम्ही चॅटिंग करता आणि मेसेज फॉरवर्ड करता. पण आजच्या जागतिकीकरणाच्या काळामध्ये आपल्याला पत्रकारिता मध्ये सुद्धा खूप मोठं विश्व आहे. त्या ह्याच्यामध्ये तुम्ही जाहिरात आहे, पत्रकारिता आहे, यूट्यूब आहे, आता फेसबुकवर लाईव्ह येत आहेत तुम्ही. अशी अनेक माध्यमं उपलब्ध झालेली आहेत आणि त्याबद्दल अधिक चांगलं मार्गदर्शन आपले महेश सर तुम्हाला करतील. एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो. जय जय महाराज.
यानंतर आजच्या कार्यक्रमाचे व्याख्याते श्री महेश जगताप की जे युवा कॉलेज इथं प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. सर्वांना शुभ सकाळ. सर्वप्रथम मी वसई तालुका पत्रकार संघ, आपल्या महाविद्यालयाचे सर्व पदाधिकारी यांचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला दोघांना बोलवलेलं आहे. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा, कारण की तुम्ही सगळे भाग्यवान आहात. 11वी 12वी नंतर पुढे काय करायचं आहे हे जे वय आहे, अनेकदा आपल्याला कळत नसतं की अरे आता पुढे तरी काय करायचं. विद्यार्थी जीवन जगत असताना 10वी 12वी 15वी आणि मास्टर, आणि त्याच्यानंतर आपल्याला नोकरी करायची असते. जीवनातील हे विविध टप्प्यांमध्ये अनेकदा आपल्याला भविष्यात काय करायचं आहे याचा विचार आपल्याला समजत नाही. अनेकदा आपण काय करतो की भविष्याचा विचार करत असताना वर्तमान काळ जगत नाही. मग अशा वेळी वर्तमान काळात भविष्याचा विचार करत असताना आपल्या आजूबाजूला ज्या काही संधी आहेत त्याचा विचार करणं गरजेचं ठरतं. आणि म्हणून मला तुमच्या सर्वांचं कौतुक वाटतं की आज तुमच्या शाळेचे महाविद्यालयाचे जे काही प्राचार्य वर्ग आहे, शिक्षकेतले कर्मचारी, शिक्षक आहे, ते तुमच्या भविष्याचा विचार करतात. आणि हे वय आहे की तुम्हाला पुढे काय करायचं आहे. आणि म्हणूनच आज मी आणि माझे सहकारी अभिषेक सर पत्रकारितेमध्ये आपल्याला पुढे काय करायचं आहे, किंवा 12वी झाल्यानंतर जसं आपण म्हणतो की आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, कला, वाणिज्य आणि विज्ञान या शाखेत भविष्यकालीन संधी काय आहे हे आपल्याला अनेकदा माहिती नसतं. आणि म्हणूनच थोडक्यात सविस्तरपणे आम्ही तुम्हाला ही माहिती सांगणार आहोत. आता प्रत्येक जण तुम्ही 12वीच्या शेवटच्या काही घटकात आहात. अनेकदा तुमची प्रीलियम सुरू झाली असेल आणि आता भविष्यात काय करायचं याचा विचार सुद्धा तुम्ही केलेला असेल. तुमच्यापैकी अनेकांना वाचायला, लिहायला आवडत असेल, बरोबर? किती जण आहेत की यांना वाचायला आवडतं? किती जण आहेत ते लिहायला आवडतं? बरोबर. आता तुम्ही सांगणार नाही की नाही मला आवडत नाही, पण तुमच्या इथे बसलेला प्रत्येक जण असं की त्याला लिहायला आवडतं, गाणं लिहायला आवडतं, बोलायला आवडतं, संवाद साधायला आवडतं. त्यामुळे इथे कोणी बोलत नाही असं काही होणार नाहीये, बरोबर? आणि म्हणूनच गप्पा मारता मारता जर आपल्याला व्यवसायाची संधी मिळाली तर कुठे आपलं काही नुकसान होतं. म्हणूनच पत्रकारिता हे क्षेत्र असं आहे की जिथे संवाद साधणं खूप गरजेचं आहे, बरोबर? 12वी नंतर आता तुम्हा सर्वांना माहिती आहे की आपल्या ज्या काही मूलभूत गरजा आहेत, अन्न, वस्त्र, आरोग्य, निवारा आणि शिक्षण, काही गरजा महत्त्वपूर्ण होत असतात. पण शिक्षण ही अशी महत्त्वपूर्ण गरज आहे की ती आपल्याला पूर्ण करावी लागते. आणि त्यासाठीच आपले आई वडील, गुरु, शिक्षक आपल्याला नेहमी मार्गदर्शन करत असतात. तर आता पत्रकारिता क्षेत्र इतकं विशाल आहे, त्याची व्याप्ती मोठी आहे, पण खूप आनंददायी आहे. मी स्वतः पत्रकारितेचं शिक्षण घेतल्यानंतर काही वर्ष माध्यम संस्थेमध्ये काम केलेलं आहे. त्याच्यानंतर मला बोलायला आवडतं, लिहायला आवडतं. मग अशा वेळी आपण अध्यापनाचं कार्य करावं असं मला वाटलं. आणि जेव्हा आपण म्हणतो की आपल्याला काहीतरी करायची सुप्त इच्छा असते तेव्हा मार्ग आपल्याला आपोआप खुले होतात. आणि त्याच पद्धतीने युवा महाविद्यालयात संधी आली आणि तुमच्यासारख्या मुली बाळांना शिकवण्याची संधी मिळाली. आणि आज पुन्हा आनंद होतो की तुम्हाला काहीतरी चांगलं सांगायला मिळत आहे. आता पत्रकारिताचं शिक्षण घ्यायचं म्हणजे नेमकं काय करायचं आहे, तर 12वी नंतर आर्ट्स, कॉमर्स, सायन्स या तिन्ही शाखेमध्ये शिकणारा जो विद्यार्थी आहे तो पत्रकारितेमध्ये शिक्षण घेऊ शकतो. आपल्या सर्वांना माहितीच असेल की आता सध्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सुरू झालेलं आहे. न्यू एज्युकेशन पॉलिसी आलेली आहे. त्या पॉलिसीनुसार डिग्रीचं जे शिक्षण आहे ते पूर्वी 3 वर्षाचं होतं, आता 4 वर्षाचं झालेलं आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना क्रेडिट ही संकल्पना लागवलेली आहे. जसं बँकेमध्ये पैसे जमा झाल्यानंतर क्रेडिट हा शब्द आपण अनेकदा ऐकतो, जसं कॉमर्स, त्याच पद्धतीने अभ्यास करता करता तुम्हाला काही गुण विद्यापीठाकडे दिले जातात. आणि विद्यापीठ काय करतं की हे सगळे क्रेडिट झाल्यानंतर एबीसीच्या माध्यमातून भविष्यात तुम्ही जे काही कोर्स करणार आहे त्याचे मार्क्स वाढीचं कार्य तुमचं हे क्रेडिट करणार आहे. आणि म्हणूनच BMM म्हणजे बॅचलर ऑफ मास मीडिया, त्याचंच नामकरण मुंबई विद्यापीठाने आता केलेलं आहे BA इन मल्टीमीडिया अँड मास कम्युनिकेशन. नाव जरी मोठं असलं तरी अभ्यासक्रम अतिशय सोपा आहे. तुमच्यापैकी अनेकदा असं तक्रार येत असेल की अरे मला अभ्यास करायला आवडत नाही, कंटाळा येतो, खूप सारे असाइनमेंट असतात वगैरे वगैरे वगैरे. पण हा कोर्स तुम्हाला काय करतोय की अभ्यास करता करता तुम्हाला मनोरंजन देखील करायला भाग पडतं. आता फर्स्ट इयरला केल्यानंतर 12वीचं ऍडमिशन झाल्यानंतर मग प्रश्न पडतो की सर मला किती टक्के हवे. तर मुंबई विद्यापीठाने काय केले की पत्रकारिता क्षेत्राची गरज आणि काळाची गरज लक्षात ठेवता
सर्वसामान्य विद्यार्थ्याला 35% जरी प्राप्त झाले असले तरी त्याला या शाखेमध्ये प्रवेश घेता येतो. आणि म्हणूनच मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत युवा महाविद्यालय तुम्हा सर्वांना माहितीच आहे. अनेक वेगवेगळ्या स्पर्धेतून वसई कला क्रीडा असतील किंवा वेगवेगळ्या ज्या सगळ्या स्पर्धेतून आज युवा महाविद्यालयाची मुलं आपलं नाव उज्ज्वल करत आहेत. आणि भविष्यात तुम्ही देखील त्या विद्यालयाचे किंवा आजूबाजूचे जे महाविद्यालय आहेत त्यांचं नाव तुम्ही उज्ज्वल करणार आहात, यात काही शंका नाही. कारण की तुम्ही अशा भूमीमध्ये राहता की त्या भूमीला स्वतःचा एक वेगळा इतिहास आहे. जुचंद्र हे जेव्हा नाव आपल्या ओठी येतं तेव्हा हे कलाकारांचं गाव म्हणून ओळखलं जातं. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की रांगोळीसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर या गावाचं नाव घेतलं जातं. आणि तुम्ही सगळे कलाकार आहात आणि कला ही आत्मसात केली जाते. आणि आपण म्हणतो जेव्हा एखाद्या भूमीवर जन्म घेतो ती कला आपोआप येत असते, त्याच्यामुळे वेगळं काही करायची गरज भासत नाही. तर आता पत्रकारितेचं शिक्षण घ्यायचं म्हणजे नेमकं काय करायचं, तर 12वी घेतल्यानंतर प्रवेश घेतल्यानंतर आमच्याकडे वेगवेगळे विषय आहेत. जसं की पत्रकारिता, जाहिराती, चित्रपट. तुमच्यापैकी सगळ्यांना चित्रपट पाहायला आवडतो? कोणी आहे इथे चित्रपट पाहायला आवडत नाही? जर नसेल खोटं बोलत असतात, कारण की खूप सारे जण चित्रपट पाहत असतील. अनेक मुली मालिका पाहत असतील, पाहता की नाही? हो, सध्या कुठली ट्रेंडिंग आहे मालिका? कुठली ठरलं तर मग बर. अनेक जण ABP माझा, साम TV पाहत असतील. चॅनेल पाहत असताना अनेकदा असा आपल्या मनात प्रश्न येतो की अरे एखादा निवेदक जर बोलतोय आपण का असू नये? मला पण बोलायला आवडतं, मला पण लिहायला आवडतं, मी तर यांच्यापेक्षा छान बोलतो, मला लिहायला आवडतं, कविता लिहायला आवडतं. मनात काहीतरी असं काहीतरी येतं, एखादं चंद्र पाहिल्यानंतर काहीतरी 4 ओळी सुचतात आणि वाटतं की अरे यार मी पण लिहू शकतो, मला गाणं लिहायला येतं. मग हे सगळं करत असताना पत्रकारिता शिक्षण तुम्हाला मदत करतं. पत्रकारिता शिक्षण म्हणजे काय फक्त पत्रकारिता करायचं तर नाही, जाहिराती, पत्रकारिता, शेवटी तुमच्या मनातला भावना समाजापर्यंत पोहोचवणं हे पत्रकारितेचं महत्त्वाचं कार्य आहे. आणि म्हणूनच पत्रकार बंधू आणि भगिनींना असं म्हटलं जातं की समाज मनाचा आरसा. आरसा काय करतं? कोणी सांगेल मला? आरसा, तुम्ही सगळेजण सकाळी म्हटलं आरशामध्ये पाहता, आरशामध्ये स्वतःचं प्रतिबिंब पाहायला मिळतं. आणि पत्रकार बंधू काय करतात? समाजामध्ये ज्या काही घटना घडत असतात त्याचं प्रतिबिंब दाखवण्याचं कार्य आमच्या माध्यमातून, तुमच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत असतात. आणि म्हणूनच पत्रकारितेची जी वाट आहे ती खडतर जरी असली तरी आनंददायी दर्जाने आहे. शेवटी आपण एखाद्या कार्याकडे कशा प्रकारे पाहतो यावरून आपला दृष्टिकोन बदलत असतो आणि तो पुढे होत असतो. व पत्रकारितेमध्ये चित्रपटाचा अभ्यास तुम्हाला शिकवला जातो, जाहिराती, वार्तांकन कसं करायचं आहे, शोध पत्रकारिता, चित्रपट पत्रकारिता, टेलिव्हिजन जर्नलिझम, क्रीडा पत्रकारिता, त्याच्यानंतर फिल्म कम्युनिकेशन आहे, चित्रपटांचा अभ्यास आहे, आशय कसा लिहायचा याच्याबद्दल तुम्हाला सांगितलं जातं. मग 12वी झाल्यानंतर आपण कला, सायन्स आणि वाणिज्य हे करत असताना हे तिन्ही कोर्स आपल्याला का महत्त्वपूर्ण ठरतात? कारण की पत्रकारिता हे असं क्षेत्र आहे की तिथे तुम्हाला ज्ञानाची गरज असते. जरी समजा तुम्ही 12वी नंतर ठरवले की मला कॉमर्स करायचं आहे, त्याच्यानंतर मी पुढे जाईल, पण कॉमर्स केल्यानंतर सुद्धा तुम्हाला पत्रकारितेचे कवाडे खुली आहेत. कारण की आपल्या मुंबई विद्यापीठामध्ये MECJ मास्टर ऑफ आर्ट इन कम्युनिकेशन जर्नलिझम हा 2 वर्षाचा कोर्स आहे. मग त्याचबरोबर पत्रकारिता करत असताना जनसंपर्क सुद्धा एक क्षेत्र आहे. जनसंपर्क म्हणजे काय की एकमेकांशी ओळख करणं. जेव्हा आपल्या चाळीमध्ये किंवा वर्गामध्ये एखादा नवीन विद्यार्थी येतो किंवा विद्यार्थिनी येते, आपण काय करतो? ओळख वाढवण्याचा प्रयत्न करतो ना. मग जनसंपर्क सुद्धा असं एक क्षेत्र आहे की समाजामध्ये घडणाऱ्या ज्या काही घडामोडी आहेत त्यांच्याशी संपर्क साधण्याचं कार्य जनसंपर्क क्षेत्रामध्ये केलं जातं. जाहिराती क्षेत्र आहे. आजकाल तुम्ही सगळेजण टेलिव्हिजन बघता, वेगवेगळ्या सोपच्या, साबणाच्या, परफ्यूमच्या ॲडव्हर्टायझिंग बघतात, त्याच्यामध्ये जिंगल्स पाहतात, सौंदर्य साबण निर्मा, दूधसे सफेदी निर्मा आहे, सबकी पसंदी निर्मा. आता आम्ही हे जे बोलतो ते आम्ही मुलांना शिकवतो, कारण जिंगल्स कशी बनवायची, घोषवाक्य कशी बनवायची, झाडे लावा झाडे जगवा, दृश्य सेवा ही ईश्वर सेवा. कारण की कॅम्पेन करत असताना तुम्ही आजूबाजूला जे काही वेगवेगळे कॅम्पेन पाहतात, राजकीय कॅम्पेन्स असतील, सामाजिक पातळीवर जे काही कॅम्पेन चालतात, तिकडे लिखाणाचा जो काम करणारा जो व्यक्ती असतो तो पत्रकारितेचं शिक्षण पूर्ण केलेला व्यक्ती असतो. आणि म्हणूनच पत्रकारिता म्हणजे फक्त पत्रकार आणि पत्रकारिता इतकं नाही, तर त्याचं जे काही क्षेत्र आहे, व्याप्ती आहे ती खूप मोठी आहे, ती समजून घेणं खूप गरजेचं आहे. आज तुमच्या समोर जी दिग्गज मंडळी बसलेली आहे त्या सर्वांनी समाजामध्ये स्वतःचं एक विशिष्ट स्थान निर्माण केलेलं आहे आणि हे स्थान निर्माण करण्याची संधी तुम्हाला देखील भविष्यात मिळणार आहे. आणि म्हणूनच 12वीला चांगले मार्क मिळाले तर चांगलीच गोष्ट आहे,
पण कमी मार्क जरी मिळाले तरी टेन्शन घ्यायचं नाही, कारण पत्रकारिता हे क्षेत्र असं आहे की जिथे तुम्हाला तुमचं म्हणणं मांडायचं आहे आणि तुम्ही तेव्हा ठामपणे तुमचं म्हणणं मांडतात तेव्हा समोरचा व्यक्ती हा कान देऊन तुमचं ऐकत असतो आणि हा आत्मविश्वास निर्माण करणारा जो अभ्यासक्रम आहे तो तुम्हाला पत्रकारिता देत असतो. आणि म्हणूनच गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणं हा प्रत्येक विद्यार्थ्याचा अधिकार आहे असं आमच्या महाविद्यालयाचे जे ट्रस्टी आहेत लोकनेते माजी आमदार हितेंद्र ठाकूर त्यांचं म्हणणं आहे. त्याच स्टेटमेंटवर त्याच ब्रीद वाक्यावर आज आमच्या महाविद्यालयामध्ये विविध कोर्स आहेत. जेव्हा आपण कला शाखेचा विचार करतो तेव्हा इतिहास, नाट्यशास्त्र, राज्यशास्त्र, सायकोलॉजी, मानसशास्त्र, राज्यशास्त्र, इंग्लिश साहित्य, हिंदी साहित्य, मराठी साहित्य या क्षेत्रांमध्ये उज्ज्वल करणारे विद्यार्थी आम्ही घडवतो आहोत. त्याच्यानंतर कॉमर्स आहे, कॉमर्सबद्दल सविस्तरपणे सर माझे सहकारी अभिषेक तुम्हाला सांगतील. त्याच्यानंतर विज्ञानचा अभ्यास करत असताना त्याच्यामध्ये 12वी नंतर तुम्हाला छान मार्क होते. त्याच्यानंतर BSc IT आहे, BSc डेटाबेस आहे, कॉम्प्युटर सायन्स आहे, इत्यादी विविध संधी आहेत. आता या सर्व क्षेत्रांचा समावेश पत्रकारिते संदर्भात येतो. आपल्यापैकी अनेकांना मोबाईल फोन बद्दल अपडेट्स घ्यायला आवडतात. एखाद्या लॅपटॉप जो मार्केटमध्ये आहे त्याचे स्पेसिफिकेशन काय, फीचर्स काय, मग हे सगळं माहिती देणारे सुद्धा पत्रकारच असतात. ऑटोमोबाईल क्षेत्राची माहिती देणारे व पत्रकार म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळे कार्यक्षेत्र असतात, त्याला आपण बीट्स म्हणतो. मग याच्यामध्ये मनोरंजन बीट आहे, गुन्हेगारी आहे, त्याला आपण क्राईम म्हणतो, एंटरटेनमेंट बीट, क्राईम बीट, त्याच्यानंतर हेल्थ, आरोग्यावर, वैद्यकीय सुविधावर लिखणारे लेख आपण पाहतो. मनोरंजन, शैक्षणिक साहित्यावर अभ्यास करणारे जे लेख असतात त्या क्षेत्रामध्ये कार्य करणारे पत्रकार मंडळी असतात ते तुमच्यापर्यंत बोलू. सामाजिक संस्था किंवा सामाजिक कार्य करत असताना कशा प्रकारची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणार, हे सर्व काही क्षेत्र आहे जे पत्रकारितेत महत्त्वाचे ठरतात आणि याच्यामध्ये तुम्ही खूप सारा करू शकता. आपल्या सर्वांना एक कोर्स माहिती असेल, वाचाल तर वाचाल, ऐकले तुम्ही कधी? तर पत्रकारिता क्षेत्रामध्ये यायचं असेल तर तुम्हाला वाचावं लागेल आणि वाचलं तर तुम्ही वाचणार आहात आणि लिहिलं तर तुम्ही जगणार आहात. कारण की पैसे कसे कमवायचे हे आपल्याला सांगितलं जातं, पण लिहिणार जेव्हा तुम्ही लिहाल, लेख लिहाल, बातम्या लिहाल, तुम्हाला माध्यम संस्था पैसे सुद्धा पुरवत असतात. आणि म्हणूनच म्हटलं जातं, आम्ही मुलांना ते सांगतो की तुम्ही समाजापेक्षा काहीतरी वेगळं करता. आर्ट्स आणि कॉमर्स किंवा सायन्स हे पारंपरिक कोर्स आहेत, पण तुम्ही पत्रकारितेचे विद्यार्थी आहे, तुम्ही स्पेशल आहे आणि इथे बसलेला प्रत्येक विद्यार्थी हा स्पेशल आहे. जेव्हापर्यंत तुमच्या मनामध्ये स्पेशल किंवा विशेष असल्याची भावना निर्माण होत नाही तोपर्यंत तुम्ही जगावेगळं काहीतरी करा. आणि आपण सगळे नेहमीचं जीवन जगलं तर चालेल का? नाही, काहीतरी वेगळं सुद्धा असायला पाहिजे ना. आणि आज काहीतरी वेगळं आहे, तुम्ही अभ्यास करता आणि आज काहीतरी तुम्हाला नवीन ऐकायला मिळत आहे. आणि म्हणूनच पत्रकारिता हे क्षेत्र तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं ठरणार आहे, उज्ज्वल दिशेने भविष्य घडवणारे हे क्षेत्र ठरणार आहे. आता त्याचबरोबर तुमच्यापैकी अनेकांना जर चित्रपटाची आवड असेल, प्रोडक्शन कसं चालतं, स्क्रिप्ट रायटिंग कशी करते, डायलॉग रायटिंग, जे संवाद, आपण जेव्हा सिरियल बघतो, चित्रपट पाहतो तेव्हा आपण फक्त हिरो आणि हिरोईन्स बघत असतो, पण ते डायलॉग कसे बोलतात, आजूबाजूला प्रकाश योजना कशी केली जाते, कॅमेरा अँगल्स कसे केले जातात, आजूबाजूची नेपथ्य व्यवस्था कशी केली जाते, हे सर्व करण्याचं जे शिक्षण आहे ते सुद्धा पत्रकारितेच्या शिक्षणामध्ये दिलं जातं. आणि म्हणून असं मनामध्ये ठेवू नका की मला फक्त हातामध्ये बूम द्यायचं आणि कॅमेऱ्यासमोर यायचं नाही. तुम्हाला सगळ्या गोष्टींचा अभ्यास आणि इथे पत्रकारिता शिक्षण इतकं सुंदर आहे. मी तुम्हाला सांगेन की तुम्ही प्रवेश घेतल्यानंतर म्हणा की आम्ही काहीतरी वेगळं, कारण की आम्ही विद्यार्थ्यांना ज्या असाइनमेंट देतो त्या कशा असतात की मुलांना रील बनवायच्या आहे. जा एका फील्डवर जा, तिथे काय घडतंय, एखादा लहान मुलगा जरी रडतोय तो कसा रडतोय, काही त्याच्या रडण्याचे पण विविध आवाज असतात, व्हॉइस आर्टिस्ट, डबिंग आर्टिस्ट, डायलॉग कसे लिहायचे, तो कसा रडतोय, रडण्याची त्याची पद्धत कशी आहे, हे सगळ्या गोष्टी आम्ही मुलांना पाहायला सांगतो. कारण की कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करते निरीक्षण हे महत्त्वाचं असतं ना. आता तुमच्यापैकी अनेक जण बसलेले असाल, तुम्ही माझ्याकडे पाहत असाल, अन्य मंडळी निरीक्षण करत असतो आणि पत्रकार हा निरीक्षण करणारा असावा. समाजामध्ये जे काही घडतंय त्याचं सूक्ष्म निरीक्षण जेव्हा आपल्याला जमतं तेव्हा आपण एखाद्या क्षेत्राला न्याय देतो असं मला तरी वाटतं. आणि म्हणूनच पत्रकारितेमध्ये खूप साऱ्या संधी आहेत. म्हणून BA इन मल्टीमीडिया मास कम्युनिकेशन करत असताना 3 वर्षाचा आधी जो कोर्स होता तो आता 4 वर्षाचा केला आहे. त्याच्यानंतर 2 वर्षाची मास्टर्सचे आहेत तो फक्त 1 वर्षाचा केलेला आहे. म्हणजे 5 वर्षामध्ये तुम्ही पूर्णपणे तुमची डिग्री मिळवणार आहे. आणि खूप सारे इंटर्नशिप हा आपल्यासाठी आहे पत्रकारितेचे. संदीप सरांना माहिती आहे की आज अनेक आपली मुलं आहेत हे सरांच्या मार्गदर्शनाखाली सुद्धा इंटर्नशिपच्या माध्यमातून स्वतःचं नाव उज्ज्वल करत आहे. आपल्याकडे मराठी पत्रकारिता आहे पण त्याचबरोबर इंग्रजी पत्रकारिता देखील आहे. आणि मनातले जे काही विचार आहे ते आपण सर्वसाधारणपणे मातृभाषेमध्ये जास्त
उमटवू शकतो, काही व्यक्त करू शकतो. आणि म्हणूनच आज मला सांगायला तुम्हाला आवडेल की मराठी डिपार्टमेंट चालवत असताना, मराठी पत्रकारितेचं डिपार्टमेंट चालवत असताना आज आमचे विद्यार्थी लोकशाही, एबीपी माझा, महाराष्ट्र टाइम्स, नवशक्ती, काही स्थानिक वर्तमानपत्र आहेत, स्थानिक यूट्यूब चॅनल्स आहेत, तिथे स्वतःचं नाव उज्ज्वल करत आहे. आणि आज अनेक विद्यार्थी आहेत ते वसई तालुका पत्रकार संघाचे सदस्य देखील आहेत. जस्ट तुम्हाला एक नाव द्यायचं असेल तर महाराष्ट्र टाइम्सचे वैष्णवी राऊत असतील, लोकशाहीचे तेजस आहेत, वेदिका आहेत, वर्षा आहेत, हे सगळे मुलं आमचीच आहेत. आणि आज आम्हाला आनंद होतो आणि हाच आनंद आम्हाला पुन्हा आणि द्विगुणित व्हावा यासाठी तुमच्यातील अनेक विद्यार्थी स्वतःचं करिअर उज्ज्वल करू शकतात. आणि म्हणूनच पत्रकारिता क्षेत्र हे तुमच्यासाठी उज्ज्वल भविष्याची एक नवीन वाट देणार आहे. आणि पारंपरिक अभ्यास करण्याऐवजी जर काहीतरी तुम्ही वेगळं केला तर तुमचं भविष्य देखील उज्ज्वल आहे. आणि म्हणूनच जेव्हा आपण तुम्ही कला हा विषय निवडा, त्याच्यामध्ये पत्रकारिता हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. पत्रकारिता सोबतच फिल्म, टेलिव्हिजन हा एक अभ्यासक्रम आमच्याकडे आहे. त्याच्यानंतर इतिहास, मराठी, हिंदी, एक सायन्स म्हटलं तर केमिस्ट्री आहे, ऑर्गनाइज आहे, ट्रेडिशनल त्याच्यामध्ये कोर्स आहे, त्याच्यामध्ये स्पेशलायझेशन आहे, डेटाबेस आहे, सायन्स आहे, IT आहे, कॉम्प्युटर सायन्स आहे, कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स आहे. तुम्ही तुमच्या आपल्या क्षमतेनुसार वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करून तुम्ही तुमचं उज्ज्वल करिअर करू शकता. आणि मला तरी असं वाटतं की जर अभ्यास करता करता जर जीवनाचा आनंद घ्यायचा असेल तर तुमच्यासाठी पत्रकारिता हा अभ्यासक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि म्हणूनच मला वाटतं की इथे बसलेल्या सगळ्या विद्यार्थी जरी पत्रकारितेमध्ये प्रवेश घेतला तरी पत्रकारितेचं भविष्य उज्ज्वल होईल असं मला तरी वाटतं. आणि सध्या डिजिटल मीडिया आहे ना, आपल्यापैकी प्रत्येकजण या मोबाईल यंत्राच्या भरोसे जगत असतो. आज काहीच घडलं तरी लगेच एका सेकंदावर कळतं, अरे वसई विरारमध्ये असं घडलं, मुंबईमध्ये असं घडलं, सैफ अली खानला काहीतरी लागलं, त्याच्यावर हल्ला झाला, मग हे आपल्याला कळतं. तो राहतो कुठे, आपण इकडे, पण तरीही आपल्याला इंटरेस्टिंग, तो आपल्या नात्यातला नाही ना, गोत्यातला नाही, पण तरी पण आपल्याला वाटतं बाबा काय झालं, जिवंत आहे की काय, पुढे काय उपचार करताय, काय झालंय. मग ह्या सगळ्या गोष्टीचं आकर्षण वाढवण्याचं केंद्रबिंदू काय आहे, डिजिटल पत्रकारिता. वर्तमानपत्र, दूरचित्रवाणी आणि डिजिटल माध्यम या सर्व माध्यमांमुळे पत्रकारिता क्षेत्र आजच्या घडीला विस्तारलेलं आणि व्यापक झालेलं. आणि म्हणूनच डिजिटल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही घर बसल्या सुद्धा लिखाण करू शकता. अनुवादकाची जी काही क्षेत्र आहे, मी स्वतः ट्रान्सलेटर आहे, वेगवेगळ्या माध्यम संस्थेसाठी अनुवादनाचं काम करतो. त्याच्यानंतर स्क्रिप्ट रायटिंग, डायलॉग रायटिंग, बातम्या लिखाण करण्याचं काम. आज मी पहिल्यांदा संदीप सरांना भेटतोय, पण आज मी या खेळाकडून व्यक्तीला भेटून मला सुद्धा आनंद होतोय. कारण की अनेकदा आपल्याला माहिती नसतं की कोण व्यक्ती आहे, पण महाविद्यालयाच्या ज्या काही बातम्या आहेत ते माझ्याकडे जात असताना आजपर्यंत जसं संस्थेला संदीप सरांनी मदत केली, सहाय्य केले, त्याच पद्धतीने युवा महाविद्यालयाच्या ज्या काही बातम्यांचं वार्तांकन आज माध्यमांपर्यंत पोहोचवलं, सकाळ वर्तमानपत्रामध्ये येईल, असं त्याचं श्रेय देखील संदीप सरांना जातं. आणि म्हणून मला असं वाटतं की एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. नेहमी बातम्यांचं वाचन पत्रकारांचा हा खरा गुणधर्म असतो की ज्या काही बातम्या, ज्या काही कार्यक्रम येत असतात ते वेगवेगळ्या स्तरापर्यंत पोहोचण्याचं कार्य केलं जातं. आणि म्हणूनच तुम्हा सर्वांना पत्रकारितेसाठी खूप संधी आहे. आणि या कोर्ससाठी, अभ्यासक्रमासाठी तुमचं नेहमी स्वागत असेल. तुम्हाला जेव्हा जेव्हा मार्गदर्शन लागेल तेव्हा माझं द्वार आणि युवा महाविद्यालयाचं द्वार तुमच्यासाठी नेहमी खुलं असणार आहे, असं मी तुमच्या संस्थेला देखील ग्वाही देतो. आणि तुम्ही केव्हाही आम्हाला सांगा की आमच्या मुलांना मार्गदर्शन हवं आहे, फक्त पत्रकारितेच नाही तर अन्य क्षेत्रामध्ये देखील मार्गदर्शन हवं असेल तर आम्ही नेहमी तुमच्यासाठी तयार आहोत. आता याच्यापुढे कॉमर्समध्ये तुम्हाला काय करता येईल आणि कॉमर्समधून पत्रकारितेकडे कसं वळता येईल याचं मार्गदर्शन माझे सहकारी अभिषेक सर तुम्हाला सांगतील. धन्यवाद. आजचे दुसरे व्याख्याते श्री अभिषेक माळी यांना मी विनंती करतो की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. नमस्कार. व्यासपीठावरील सर्व मान्यवर मंडळी आणि इथे जमलेल्या माझ्या मित्रांनो, सरांनी बरंच काही तुम्हाला सांगितलंय, त्यामुळे मी डायरेक्ट मुद्द्यावर येतो. तसं आपल्याला सगळ्यांना आवडतं. आय कॅन अंडरस्टँड की 11:30 इज युअर टाईम घरी जाण्याचा. सो त्यामुळे थोडक्यात तुम्हाला मी सांगतो, कारण की सरांनी तुम्हाला आर्ट्स आणि सायन्सबद्दल कुठल्या स्ट्रीम्स अवेलेबल आहेत आणि कसं तुम्ही पत्रकारितेकडे वळू शकता हे तुम्हाला सांगितलं. पण ॲट द सेम टाईम सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे फायनान्स. सगळ्यांना फायनान्समध्ये खूप इंटरेस्ट आहे, बरोबर आहे. मग त्यासाठी तुम्हाला पत्रकारितेकडे वळणारच त्या गोष्टी, पण आधी तुम्हाला त्या कॉमर्स सेक्शनबद्दल माहिती असणं खूप गरजेचं आहे.
बऱ्याच जणांना हा जो प्रश्न पडतो की बाबा आता मी माझं एज्युकेशन 12th नंतर कम्प्लीट झाल्यानंतर माझ्याकडे खूप साऱ्या स्ट्रीम्स अवेलेबल आहेत, आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स अँड अदर्स टू. पण त्याच्यात कॉमर्स हे सेक्शन आहे जे सगळ्यांना असं वाटतं की अरे बाबा हे मध्यमवर्गीयांसाठी किंवा मध्यम ज्याचं ऑन एन ॲव्हरेज पर्सेंटेज आहे त्याच्यासाठी आहे. पण इट इज नॉट लाईक दॅट. असं नाही आहे ते. कळलं का? कॉमर्समध्ये आल्यानंतर तुम्हाला खूप साऱ्या गोष्टींची द्वार ओपन होतात. जसं की मी तुम्हाला एक्झाम्पल देतो, आपल्याकडे अशा खूप साऱ्या स्ट्रीम्स आहेत ज्या मुंबई युनिव्हर्सिटी आपल्याला ते कोर्सेस प्रोव्हाइड करतं. ज्याच्यामध्ये एक फेमस कोर्स तुम्हाला माहिती असेल तो म्हणजे अकाउंटिंग अँड फायनान्स. ठीक आहे. त्याच्यानंतर बँकिंग अँड इन्शुरन्स आहे. आता मुंबई युनिव्हर्सिटीने काही नवीन कोर्सेस आपल्यासाठी अवेलेबल करून दिले आहेत त्याचे प्रिसाइसली फायनान्सवर फोकस करतात, ॲट द सेम टाइम मॅनेजमेंटकडे फोकस करतात. ठीक आहे. मग फायनान्शियल मॅनेजमेंट आहे म्हणजे बॅचलर इन फायनान्शियल मॅनेजमेंट, बॅचलर इन फायनान्शियल मार्केट. फायनान्शियल मार्केटचा जेव्हा मुद्दा येतो तेव्हा कॅपिटल मार्केट आणि मनी मार्केट म्हणजेच आपण जे स्टॉक मार्केट बद्दल बोलतो त्या सगळ्या गोष्टी येतात. ट्रेडिंग बद्दल सांगणारे खूप सारे तुम्हाला व्याख्याते तुम्हाला ऑनलाईन बघायला मिळतील, युट्यूब चॅनल्सला बघायला मिळतील. खूप पॉप्युलर माणसं आहेत. याच्यातूनच कंपनी सेक्रेटरी, चार्टर्ड अकाउंटंट अशी खूप सारी मोठी मोठी व्यक्तिमत्व घडतात. CMA सारखे कोर्सेस आहेत, ही पुढचे प्लॅटफॉर्म झाले. पण तिथे पोहोचण्यासाठी माझ्याकडे आधी बॅचलरची डिग्री असणं आवश्यक असतं आणि ॲट द सेम टाइम त्याला लिंक असणं खूप गरजेचं आहे. करिअर व्ह्यू पॉईंटने जर आपण जेव्हा एखाद्या गोष्टीकडे बघायला जातो तेव्हा सोपी गोष्ट असते की मी एक केले आणि नंतर मी दुसऱ्या क्षेत्रात जातोय तर गडबड आहे. कळतं का? पण तीच गोष्ट जर मी एका लिंक नाही केली जी त्याच्याशीच निगडीत आहे तर त्याचा वेटेज जास्त वाढतं. प्रॅक्टिकली जेव्हा तुम्ही इंडस्ट्रीमध्ये जाता तेव्हा तुम्हाला जेव्हा इंटरव्ह्यूला काही गोष्टी विचारल्या जातात त्या तुमच्या क्षेत्राशी निगडीत असतात आणि बऱ्याचदा त्या जनरल नॉलेजशी संबंधित असतात. ओके फाईन. एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट बद्दल सुद्धा कॉमर्सचा एक नवीन स्ट्रीम आपल्याकडे उपलब्ध आहे. इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट आहे आपल्याकडे. तर हे सगळ्या साऱ्या ज्या गोष्टी आहेत ह्या फायनान्सशी निगडीत आहेत जे कॉमर्स तुम्हाला तिथून मोठं करणार. आता ओके सर हे कोर्सेस सर अवेलेबल आहेत, ठीक आहे, आम्ही फायनान्स बद्दल शिकू समजू सगळं ठीक आहे, बरोबर आहे. पण त्याचा आम्हाला पत्रकारितेशी काय संबंध आहे? तर सिंपल गोष्ट आहे, तुम्ही युट्यूब चॅनलला ऑनलाईन किती पण मोठा बिझनेसमॅन तुम्ही जर बघितला आणि त्याची जर तुम्ही इंटरव्ह्यू बघितली तो बऱ्याचदा तो व्यक्ती फक्त फायनान्स बद्दल महत्त्वाचं बोलतो, बरोबर आहे. पण फायनान्स बद्दल जर तुम्हाला बोलायचं असेल तर त्याचं ज्ञान असणं गरजेचं आहे, बरोबर आहे ना. मग जर तुम्हाला ॲडवाईस द्यायची असेल तुम्हाला कोणालाही फायनान्सच्या संदर्भात ॲज अ कन्सल्टंट तुम्हाला काम करायचं असेल, ॲज अ ॲडवायझर काम करायचं असेल, ॲट द सेम टाइम तुमच्या माध्यमातून जर तुम्हाला लोकांना शिक्षित करायचं असेल फायनान्सच्या संदर्भात तर तुम्हाला मीडियाची गरज लागणार आहे, बरोबर आहे. मग जर तुम्हाला जेव्हा एखाद्या चॅनलवर ठीक आहे ना फायनान्शियल अनालिस्ट, फायनान्शियल कन्सल्टंट म्हणून जेव्हा बोलवलं जाईल तेव्हा तुम्हाला मीडियाचा उपयोग असणारच आहे. ॲट द सेम टाइम पत्रकारितेच्या माध्यमातून जर तुम्ही असा विचार करत असाल तर जो समोरचा आलेला व्यक्ती आहे त्याला कोणते प्रश्न विचारायचे ठीक आहे ना, त्यासाठी तुम्हाला आधी फायनान्सचं नॉलेज पण असणं गरजेचं आहे. सो जसं सर म्हणाले तसं अकाउंट तुमच्यासाठी जी इम्पॉर्टंट गोष्ट आहे, त्याचबरोबर आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स या तिन्ही स्ट्रीममधून तुम्ही कुठे जाऊ शकता, पत्रकारितेकडे वळू शकता. ठीक आहे. सो कॉलेजमध्ये आमच्या कॉलेजमध्ये विवा महाविद्यालयामध्ये जे काही कोर्सेस अवेलेबल आहेत जे फायनान्सशी संबंधित आहेत ते तुम्हाला मी शॉर्टकटमध्ये समजवले. ॲट द सेम टाइम तुम्ही जेव्हा मास्टर्सला जाणार ते त्यासाठी सुद्धा सेम प्लॅटफॉर्मवर अवेलेबल असलेले कोर्सेस आहेत. इकॉनॉमिक्समध्ये तुम्ही मास्टर्स करू शकता, तुम्ही बँकिंग अँड इन्शुरन्समध्ये तुमचं मास्टर्स कंप्लीट करू शकता, तुम्ही मॅनेजमेंटमध्ये तुमचं मास्टर्स कंप्लीट करू शकता, तुम्ही MBA MMS जो आपला स्टेट लेवलचा कोर्स आहे युनिव्हर्सिटीने डेव्हलप केलेला तो सुद्धा आपल्याकडे आहे. म्हणजे आपल्या कॉलेजमध्ये आपले जे माननीय हितेंद्रजी ठाकूर आहेत त्यांनी खूप सारे कोर्सेस अवेलेबल करून दिलेले आहेत आपल्या प्लॅटफॉर्मला. ठीक आहे. सो बेसिक ही इन्फॉर्मेशन आहे. मी तुमचा फार वेळ घेत नाही कारण अजून एक व्याख्याते इथे बोलणार आहेत. मला असं वाटतं की शॉर्टकटमध्ये शॉर्ट अँड स्वीटमध्ये मी तुम्हाला काही कोर्सेसची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ॲडिशनल इन्फॉर्मेशन जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही आम्हाला तरीही जसं सर म्हणाले आम्ही अवेलेबल आहोत तुमच्यासाठी. ॲट द सेम टाईम आपले जे सर आहेत त्यांच्या माध्यमातून जर आम्हाला अजून कुठे कोणाला गाईड करायचं असेल तर वी आर डेफिनेटली अवेलेबल टू यू. कळलं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पार्ट ऑफ म्हणजे माझा सगळ्याला बाजूला ठेवून मी तुम्हाला सांगेन मित्रांनो की तुमच्यामधला जो स्वतःचा आत्मविश्वास आहे, लोक आता तुम्हाला काहीतरी वेगळं बोलत असतील नाही, तुमचा अभ्यास जर एखाद्या गोष्टीवर खूप छान असेल तर सरांनी जसं सांगितलं तर तसं तुमच्या आत्मविश्वासाने तुम्ही त्या मुद्द्यावर उभं राहायचं, बोलायचं आणि त्यात चुकणं काही अवघड गोष्ट नाही, चुकला तरी हरकत नाही. पण आत्तापासूनच करिअरसाठी जर तुम्ही व्यवस्थित स्वतःचा विचार करून मी काय करू शकतो, पॉसिबली मला काय काय करता येईल ह्याची जर तुम्ही लाईनअप करून ठेवली तर तुम्हाला भविष्यामध्ये त्याचा उपयोग होणार आहे. कारण की कॉम्पिटिटर्स खूप आहेत मार्केटमध्ये.
ठीक आहे. तर तुम्हाला त्याच्यातला एक कॉम्पिटिटर बनून ठीक आहे तुम्हाला काम करावं लागेल, तर तुमचं भविष्य तुम्ही स्वतःच्या पद्धतीने घडवू शकाल. ठीक आहे, दॅट्स इट. मी एवढंच तुम्हाला सांगू इच्छितो. थँक्यू सो मच हा प्लॅटफॉर्म अवेलेबल करून देण्यासाठी सगळी पत्रकार मंडळी, ज्येष्ठ मंडळी, इकडचे प्रिन्सिपल पाटील सर आणि माझ्या उपस्थित मित्रांनो, थँक्यू सो मच आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. कार्यक्रमादरम्यान आपल्याकडे वसई तालुका पत्रकार संघाचे खजिनदार श्री अरुण सिंग आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांचं स्वागत पुष्पगुच्छांनी श्री मिलिंद पाटील यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. त्याचबरोबर शिवकुमार शुक्ला हे देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत मेघनाथ पाटील यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. हॅलो, सन्माननीय व्यासपीठ, आज आपल्या विद्यालयामध्ये वसई पत्रकार संघाने पत्रकारिता या विषयावर हे व्याख्यान आयोजित केलं होतं आणि हे व्याख्यान शिवछत्रपती समाज मंडळ जुचंद्र आणि कर्नलगौडा पाटील या दोघांच्या विद्यमाने हे शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. मित्र, शिवछत्रपती समाज मंडळ हे 41 वर्ष वाडा, जव्हार, मोखाडा, विक्रमगड, शहापूर, तलासरी, पालघर, डहाणू या दुर्गम भागामध्ये आदिवासीसाठी काम करतं. दररोज वर्षाला 50 कार्यक्रम होत असतात आणि हे 50 कार्यक्रम करताना म्हणजे त्या भागामध्ये सामुदायिक गृह असतील, मुलांना पुस्तकं असतील, वह्या असतील, त्यांचे युनिफॉर्म असतील, धान्य वाटप असेल, ब्लँकेट वाटप असेल, अनेक कार्यक्रम आम्ही करत असतो आणि हे करताना फक्त विश्वास. आजपर्यंत या 41 वर्षामध्ये मंडळ प्रामाणिकपणे काम करत आहे आणि त्याचं श्रेय जातं श्री पुरुषोत्तम शंकर पाटील मंडळाचे संस्थापक, ज्यांचा 74 वर्ष झाली आणि 75 अमृत महोत्सवी वर्ष आहे, ज्यांनी आपल्या या समाजासाठी तन मन धन अर्पण केलं आणि प्रामाणिकपणे काम केलं. म्हणून ही संस्था 41 वर्ष आज या ठिकाणी टिकून आहे. याचं कारण आहे विश्वास, प्रामाणिकपणा. तुम्ही जीवनामध्ये प्रामाणिक काम कराल तर तुम्ही खरोखर यशस्वी व्हाल. याचं उदाहरण आमचं मंडळ आहे आणि आज या मंडळातर्फे वसई पत्रकार संघाचे सर्व पत्रकार आहेत, ज्यांनी आमच्या या मंडळाच्या 41 वर्ष बातम्या देऊन आम्हाला मोठं केलं, आमच्या पाठीवर ताप बांधली. त्या पत्रकार संघाचा आज आम्ही मनपूर्वक आभार मानत आहोत आणि त्यांचा सत्कार करत आहोत. या ठिकाणी प्रथमतः मी वसई पत्रकार संघाचे अध्यक्ष सन्मान्य पंडित साहेब यांचा सत्कार सन्मान्य केदारनाथ पाटील यांच्या हस्ते करत आहोत. त्यांनी त्याचा स्वीकार करायचा. मित्र, संजय पंडित हे आपले स्थानिक रहिवासी आहेत, या शाळेचे विद्यार्थी आहेत आणि ज्यांनी ते आता पत्रकार संघाचे अध्यक्ष आहेत. त्यांचा सत्कार ज्येष्ठ पत्रकार केदारनाथ पाटील यांच्या हस्ते होत आहे. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा. वसई पत्रकार संघाचे उपाध्यक्ष सन्मान्य भरतजी म्हात्रे यांनी व्यासपीठावर पुढे यायचे. केदारनाथ पाटील यांच्या हस्ते त्यांचा आम्ही सत्कार करत आहोत. श्री भरत म्हात्रे हे शांती भवन विद्यालयाचे संस्थापक आहेत आणि पत्रकार आहेत. त्यांचाही सत्कार करत आहोत. जोरदार टाळ्या वाजवायच्या विद्यार्थ्यांनी. त्याचप्रमाणे सन्मान्य आशिष राणे साहेब जे वसई पत्रकार संघाचे सचिव आहेत, त्यांनी पुढे यायचं आहे. सन्मान्य केदारनाथ पाटील यांच्या हस्ते त्यांचा आम्ही सत्कार करत आहोत.
हॅलो. आशिष राणे यांचा सत्कार केदारनाथ पाटील यांचा आशीर्वाद आहे. जोरदार टाळ्या वाजवल्या विद्यार्थ्यांनी. त्याचप्रमाणे अरुण सिंग साहेब हे खजिनदार आहे, त्यांनी पुढे यायचं. विद्यार्थ्यांनी शांतता पाळायची आहे. अरुण सिंग साहेब यांचा सत्कार केदारनाथ पाटील यांच्या हस्ते होत आहे. त्याचप्रमाणे आनंद गद्दी सदस्य आहेत, त्यांनी पुढे यायचे. आनंद गद्दी सन्मान्य आनंद गद्दी साहेब यांचा सत्कार केदारनाथ पाटील यांच्या हस्ते होत आहे. त्याचप्रमाणे शिवकुमार शुक्ला सदस्य आहेत, त्यांनी पुढे यायचे. सन्मान्य शिवकुमार शुक्ला साहेब. पुढचे सदस्य आहेत सन्मान्य मीना राऊत साहेब. राऊत साहेब यांचाही सत्कार आम्ही करत आहोत. सन्मान्य निरंजन राऊत संघाचे मार्गदर्शक व सल्लागार. निरंजन राऊत साहेब. त्याचप्रमाणे डॉक्टर हेमंत जोशी सर. त्याचप्रमाणे युट्यूबचे सचिन राणे साहेब यांनी पुढे यायचं आहे. सचिन राणे साहेब. सचिन राणे साहेब यांनी पुढे यायचं आहे. त्याचप्रमाणे ज्येष्ठ पत्रकार श्री केदारनाथ पाटील यांना पुरुषोत्तम पाटील त्यांचा सन्मान करते. ज्येष्ठ पत्रकार सन्माननीय केदारनाथ पाटील यांचा सन्मान मंडळाचे संस्थापक पुरुषोत्तम पाटील करतील. त्याचप्रमाणे या ठिकाणी युवा कॉलेजचे प्राचार्य सन्मान्य महेश जगताप पाटील सर त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचाही आम्ही सन्मान करत आहोत. केदारनाथ पाटील यांच्या हस्ते सन्मान्य महेश जगताप सरांचा सत्कार होत आहे. त्याचप्रमाणे अभिषेक मांडे यांचाही आम्ही सत्कार करत आहोत, त्याचा स्वीकार करायचा आहे.
सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा सगळ्यांच्यासाठी. या ठिकाणी सत्कार समारंभ म्हणजे संपलेला आहे. आता सन्माननीय श्री केदारनाथ पाटील ज्येष्ठ पत्रकार आहेत, त्यांनी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं. व्यासपीठावरील आमचे पत्रकार सहकारी, समोर असलेले महाराष्ट्राचे भावी पत्रकार, या सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो. आणि प्रथम हा कार्यक्रम पत्रकारितेविषयी माहिती देणारा विद्यार्थ्यांना हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल छत्रपती समाजसेवा मंडळाचे सर्व पदाधिकारी, संस्थापक तसंच रयत शिक्षण संस्थेचा इथला सर्व शिक्षक, प्राध्यापक वर्ग यांनाही धन्यवाद देतो की त्याने चांगला उपक्रम विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही पत्रकारितेचे धडे घेतलेले आहेत. शालेय शिक्षणापासून तुम्हाला पत्रकारितेचे धडे मिळालेले आहेत, परंतु त्याची तुम्हाला जाणीव नाही. तुम्ही शिकलेले आहात पत्रकारिता. शालेय जीवनात तुम्हाला प्रथम शिक्षकाने सांगितलं की माझी शाळा, माझा आवडता खेळ, माझा आवडता पक्षी या विषयावर निबंध लिहा. तर हा तुमचा पहिला धडा होता पत्रकारितेचा. दुसरा धडा होता एखादी म्हण दिलेली, काही वाक्यप्रचार दिलेला होता आणि त्याचा कल्पना विस्तार करा. हा पत्रकारितेचा दुसरा धडा होता. तिसरा धडा होता काही शब्द दिलेले असतात गोष्टीचे गाळलेले आणि त्याच्यावरून गोष्ट तयार करायला तुम्हाला सांगितली जाते. हा तिसरा धडा होता. आणि चौथा धडा होता मोठा पॅरिग्राफ घेऊन त्याचा वटथट 1/3 भाग करा. हा चौथा धडा तुम्हाला पत्रकारितेचा होता, तुमच्या शिक्षकाने दिलेला होता. पण तुम्हाला माहित नाही की आम्ही पत्रकारिता शिकतो. बरोबर आहे ना? ह्या तुमच्या शिक्षकांतून तुम्ही पत्रकार होऊ शकता. परंतु आजचा पत्रकार हा स्मार्ट पत्रकार झालेला आहे. आमच्या वेळी असं कॉम्प्युटर वगैरे काही नव्हतं. आम्ही आमचं कॉलेज, विभाग कॉलेज वगैरे नावाकाळचं कार्यालयच 40 वर्ष त्या महान संपादकाच्या हाताखाली आम्ही शिक्षण घेतलं. बातमी कशी लिहायची, हेडिंग कसं द्यायचं, इंट्रो कसा लिहायचा, बातमी आकर्षक कशी झाली पाहिजे, लालित्यपूर्ण शब्द कसे आले पाहिजे, हे सगळं आम्ही नीलकंठ खाडीकर अग्रलेखांचे बादशाह यांच्या मार्गदर्शनाखाली शिकलो. तेच आमचं कॉलेज होतं, तेच आमचं विद्यापीठ होतं. परंतु आज परिस्थिती बदललेली आहे. पत्रकार केवळ पोटाटी राहिलेला नाही आणि नसतो. पत्रकारिता एक ओळख असतं. समाजसेवेचं व्रत ज्याने घेतलेलं असतं तोच माणूस पत्रकार होऊ शकतो. पत्रकारिता ही देश जागृत करण्याची एक शक्ती आहे. आपल्याला माहीत आहे आपले महान नेते महात्मा गांधी असोत, लोकमान्य टिळक असोत, आगरकर असोत, प्रके आचार्य अत्रे असोत, महान पत्रकार. त्या महान पत्रकारातूनच आम्ही त्यांच्यापासून स्फूर्ती घेऊन आपले हे सगळे पत्रकार तयार झालेले आहेत. तुम्ही किती लोक दैनंदिन पत्रकार वर्तमानपत्र वाचता सांगा? कोण वाचतं? रोजचं वर्तमानपत्र कोण वाचतं? खरं असेल तर हात वरती करायचं. रोज दैनिक वर्तमानपत्र वाचणारे कोण? जर तुम्ही पत्रकार वाचणार नसाल तर तुम्ही पत्रकार होणार कसे? आम्हाला फ्रीडम फायटर माहित आहे, स्वातंत्र्य सैनिक. तुम्हाला फ्री फायटर माहित आहे, पबजी माहित आहे. त्याच्यात तुमचा वेळ जातो. दैनिक वर्तमानपत्र वाचल्याने आपल्याला जगाचं ज्ञान माहित आहे. तालुक्याचं नाव, गावाचं नाव, इतिहास माहीत पडतो. परंतु तुम्ही वर्तमानपत्र वाचत नाही, ही अक्षम्य चूक आहे तुमच्या जीवनात. उद्यापासून निश्चितच पेपर वाचणार का?
तुमच्या कल्याण आहे त्याच्यात तुम्हाला जर पत्रकारिता करायची असेल, तुम्हाला समाजसेवक व्हायचं असेल, तुम्हाला आमदार खासदार राजकीय नेते व्हायचे असतील तर तुम्ही वर्तमानपत्र वाचलं पाहिजे. बरंच बोलण्यासारखं आहे पण सगळं लिमिटमध्ये चाललेलं आहे, टाइम दिलेला आहे. त्यामुळे मी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना विनंती करतो की तुम्ही पत्रकार आहात, स्वतःचं अस्तित्व जाणून घ्या, लेखनाला सुरुवात करा. वाचन हा महत्वाचा प्रश्न आहे. तुमच्या लायब्ररीत मी एकदा गेलो होतो, सरांना विचारलं विद्यार्थी वाचतात का पुस्तकं लायब्ररीमध्ये? सर जरा नाराज दिसले. तो वाचतात म्हणाले. याचा अर्थ तुम्ही विद्यार्थी तुमच्या लायब्ररीतली पुस्तकं वाचत नाही. वाचन नसेल तर तुम्ही पत्रकार, वक्ते, लेखक कसे होणार? पुस्तकं वाचा. राजकीय नेत्यांची आम्ही जी पुस्तकं वाचलेत, शाळा कॉलेज करून, शाळा आमची इथे नाही, हायस्कूल, न्यू इंग्लिश स्कूल, चालत जायचं, चालत यायचं, पायात चप्पल नाही, तुमच्यासाठी कपडे नाही, एकच कपडे, एक दोन कपडे, तेच धुवायचे, तेच घालायचे. अशा परिस्थिती या लोकांनी सगळ्यांनी शिक्षण घेतलं आहे आमच्या जुन्या चंद्र गावात. आणि तुम्ही काय मोटारसायकलवर येता शाळेत आणि वाचन करा. जर तुम्ही बाहेरची पुस्तक वाचली तर आता सरांनी सांगितलं वाचाल तर वाचाल वगैरे. जगताप सरांनी तुम्हाला चांगलं मार्गदर्शन केलं. तुम्हाला माहित आहे की आमचं जगताप ना नाव जगताप असतं, ते किती चांगले बोलतात हे तुम्ही अनुभवलेलं आहे. सरांचे व्याख्यान मी ऐकलेलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सांगतो की वाचायला शिका, लिहायला शिका, कविता करा ना, 4 ओळीची कविता करा. तुम्हाला जर ह्या प्रांतात यायचं असेल, तुम्हाला जर लोकांची सेवा करायची असेल तर तुम्हाला वर्तमानपत्र वाचलं पाहिजे, रोज लिहिलं पाहिजे, रोज वाचलं पाहिजे. तुम्ही काय करता? सरांनी सांगितलेलं अभ्यास मोबाईल काढतात, त्याची उत्तरं लिहून आणता आणि सरांना दाखवता. शिक्षक तुमच्या हातात आहे. आता कोणत्याही प्रश्नाचं उत्तर तुमच्या मोबाईल आहे, ते तसं लिहून तुम्ही इथे होमवर्क करून आणता की नाही? खरं बोलायचं. याचा अर्थ तुम्ही स्वतःची फसवणूक करता, शिक्षकांची फसवणूक करता, आपल्या आई वडिलांची फसवणूक करता. मोबाईल उत्तर होऊन तुमचं ज्ञान वाढणार नाही, तुम्ही पत्रकार होऊ शकणार नाही. म्हणून मित्रांनो, आजचा हा कार्यक्रम तुमच्या प्रबोधनासाठी केलेला आहे. जगताप सरांनी आणि दुसऱ्या सरांनी चांगली माहिती दिलेली आहे, त्याचा निश्चितच उपयोग करा. आणि तुमच्यातून आम्हाला पत्रकार व्हायचे आहेत. कर्मवीर विद्यालयाचे अनेक विद्यार्थी ते व्यासपीठावर आहेत, पत्रकार झालेले संपादक आहेत, नुसते पत्रकार नाही तर ते फरक मात्र स्वतः पत्रक छाप त्यांचा जागर साप्ताहिक म्हणून काढता येते. ते किती मोठे पत्रकार आहेत आणि हे सुचंद्राच्या भूमीतून तयार झालेले आहे. म्हणून आम्हाला अपेक्षा आहे, छत्रपती समाजसेवाला, शिवछत्रपती समाजसेवाला अपेक्षा आहे की तुमच्याकडून आणि तुमच्याकडूनही विद्यार्थ्यांना लक्षात घ्या, महिलांचं जग आहे. तुम्ही आईला काय ते लक्ष्मी काय, अण्णांच्या पत्नीचं नाव लक्ष्मीबाई ना, ते त्यांच्या लेखी आहात. तुम्ही पत्रकार क्षेत्रात पुढे यायला पाहिजे. यांना कोणीतरी प्रयत्न करणार की नाही? आवाज येत नाही म्हणून मला काय आशा नाही. तरी माझं हे भाषण ऐकल्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देतो. आणि पुन्हा एकदा शिवछत्रपती समाजसेवा मंडळ वसई तालुका पत्रकार संघ या सर्व पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देऊन माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नक्कीच आजच्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन श्री जगताप सर यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. गुड मॉर्निंग एव्हरीवन.
विद्यार्थी मित्र, फक्त शेवटची 2 मिनिटं सर्वांनी शांत राहायचं आहे. आपल्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तसेच शिवछत्रपती समाजसेवा मंडळ जुचंद्राचे संस्थापक, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय पुरुषोत्तम पाटील साहेब यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने आपण यावर्षी वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज राबवत आहोत. आणि त्याच्यामध्ये गेल्याच आठवड्यामध्ये आपल्यासाठी तसेच 5वी ते 10वीच्या माध्यमिक विभागातील सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण जीवनात संस्काराचे महत्त्व याविषयीचे व्याख्यान आयोजित केलं होतं. आज सुद्धा वसई तालुका पत्रकार संघ यांच्या या सौजन्याने तसेच शिवछत्रपती समाजसेवा मंडळ यांच्या आयोजनानुसार आपल्यासाठी या ठिकाणी पत्रकारिता या विषयावरती व्याख्यान आयोजित केलं होतं. या व्याख्यानासाठी उपस्थित वसई तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष, त्याचबरोबर उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, खजिनदार यांनी खऱ्या अर्थानं आपला अमूल्य वेळ या ठिकाणी दिला आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं योगावर या ठिकाणी घडून आणला. आपणास युवा कॉलेजचे प्राध्यापक सन्माननीय महेश सर आणि अभिषेक सर यांनी अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं आणि 12वी नंतर पुढे काय याबद्दल आपणास व्यवसाय मार्गदर्शन आणि काही चांगल्या प्रकारच्या टिप्स दिलेल्या आहेत. विद्यार्थी मित्र, पत्रकार त्याला इंग्लिशमध्ये प्रेस म्हणतो, हे इतकं अलीकडे चॅलेंजिंग जॉब आहे. या ठिकाणी सचिन राणे सर यांचे मी काही यूट्यूबला व्हिडिओ बघितले. खरोखर जेवढं हे काम चांगलं आहे तेवढंच ते चॅलेंजिंगसुद्धा आहे. कारण की काही बातम्या आपण न्यूजपेपरमध्ये बघत असतो आणि त्या बातम्या बघत असताना त्याची सत्यता पटवून पाहत असतात आणि काही वेळेस हा अगदी त्या पत्रकारांच्या बाबतीत जीव घेणा प्रसंगसुद्धा घडत असतो. आपण टी व्हीवरती किंवा न्यूजपेपरला पण बघत असतो. त्यामुळं आपण या क्षेत्रामध्ये उतरणार असतो तर आपलं जे मार्गदर्शन या ठिकाणी महेश सरांनी आणि अभिषेक सरांनी दिलेलं आहे त्याच्याबरोबर आपल्या या जुचंद्राचे ज्येष्ठ पत्रकार म्हणून केदारनाथ पाटील यांनी सुद्धा आपणास मार्गदर्शन केलेलं आहे. आणि विशेष सांगायला आवडेल की हे सर्व जे मान्यवर आहेत ते आपल्या रेसियन संस्थेचे सर्व माजी विद्यार्थी आहेत. त्यामुळं एक रयत कुटुंबातील हा एक पत्रकारितेचा खऱ्या अर्थानं स्मरणमेळावा झालेला आहे असं मला काही त्यात वावगं ठरणार नाही. आपण आपला वेळ दिला आणि अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं. विशेष म्हणजे आमच्या शाळेमध्ये जवळजवळ 2000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत 5वी पासून 12वी पर्यंतचे. वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज होत असतात आणि त्याची बातमी आज कार्यक्रम झाला नाही, आज लगेचच आम्ही आमच्या अध्यक्षांना दिली. तर पुरुषोत्तम पाटील साहेब त्याचा पूर्णपणे आढावा घेत असतात, पाठपुरावा घेत असतात आणि दुसऱ्या दिवशी लगेचच तुमच्या सर्वांच्या प्रयत्नाने त्या पेपरमध्ये वेगवेगळ्या पेपरमध्ये बातमी होत असते आणि त्याचा सार्थ अभिमान आम्हाला वाटतो की तुम्ही सुद्धा आमच्या या शाळेचा घटक म्हणून किती चांगल्या पद्धतीने काम करत आहात. त्याबद्दल मी विद्यालयाच्या वतीने आणि रेसियन संस्थेच्या वतीने मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि इथून पुढे आपलं चांगलं मार्गदर्शन आम्हाला मिळेल, आपलं सहकार्य मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि विशेष करून या ठिकाणी शिवछत्रपती समाजसेवा मंडळाचे सर्व पदाधिकारी किरण मात्रे साहेब असतील, या ठिकाणी विनोद पाटील साहेब असतील, त्याचबरोबर इतर सर्व सदस्य यांचे मनापासून मी खऱ्या अर्थानं हार्दिक आभार मानतो आणि पुढील वाटचालीस त्यांनाही धन्यवाद देतो. शिवछत्रपती समाजसेवा मंडळ अतिशय ॲक्टिव्ह आहे आणि त्याच्यामुळं त्यांच्या माध्यमातून आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचं
चांगलं सहकार्य मार्गदर्शन मिळत असतं. त्याबद्दल मी या मंडळाचे विद्यालयाच्या वतीने हार्दिक आभार मानतो. आणि पुन्हा एकदा विद्यार्थी मित्र, आपण चांगल्या पद्धतीनं हे मार्गदर्शन ऐकून घेतल्याबद्दल तुमचंही मी पुन्हा एकदा हार्दिक आभार मानून पुन्हा एकदा मान्यवरांना धन्यवाद देतो आणि आजचा हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. जय हिंद, जय करंजी. जय महाराज.